हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड घेऊ. कालच्या भागात आपण बघितलं की अंशुमन पेस्ट कंट्रोलवाल्यांना फोन करतो. मल्लिका, अंशुमन आणि अर्पिताचा प्लॅन असतो की पेस्ट कंट्रोलवाल्यांना बोलवायचं आणि सगळीकडे पेस्ट कंट्रोल करून घ्यायचं, म्हणजे त्या वासाने समर गुदमरेल म्हणून. तेव्हा अंशुमन पेस्ट कंट्रोलवाल्यांना फोन करतो की घरात उंदीर शिरला आहे असं सांगून. तेव्हा स्वानंदी ऑफिसला चालली गेलेली असते. समर समर त्याच्या खोलीतच ऑफिसच्या कामाबद्दल फोनवर बोलत असतो. तेव्हा समर अंघोळीला जातो. तेव्हा अंशू पेस्ट कंट्रोलवाल्याला घेऊन येतो आणि समरच्या सगळ्या खोलीत पेस्ट कंट्रोल करायला लावतो. पेस्ट कंट्रोल करून झाल्यावर पेस्ट कंट्रोलवाला बाहेर जातो. तेव्हा अंशू त्याला सांगतो की बाहेरही हॉलमध्ये पेस्ट कंट्रोल करायचं, असं थोडंफार पेस्ट कंट्रोलचं नाटक करून घे म्हणून. आणि अंशुमन समर अंघोळीला गेला असतो. अंशुमन इकडे बाहेरून दरवाजाची कढीही लावून घेतो. तेव्हा समर अंघोळीवरून येतो. इकडे अंशुमन मुद्दामच वरती साफसफाई करायचं नाटक करत असतो आणि स्पीकर लावून मोठमोठ्याने गाणे लावून देतो, म्हणजे समर गुदमरला तर समरचा आवाज यायला नको म्हणून. मल्लिकाने समरच्या गोळ्या चोरून आणलेल्या असतात आणि त्या अर्पिताकडे देऊन ती ही डस्टबिनमध्ये त्या गोळ्या टाकून देते. इकडे समर अंघोळ करून येतो. तेव्हा समर बघतो तर पूर्ण धूर असतो. तेव्हा समर खिडकी ओपन करायला जातो तर खिडकी बंद असते. खिडकीही बंद असते. समरला खिडकी उघडता येत नसते. समर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो तर समरला दरवाजाही उघडता येत नसतो आणि त्याचं स्वानंदी ऑफिसला चालली गेलेली असते. पण काहीतरी कामानिमित्त स्वानंदीला पुन्हा घरी यावं लागतं फाईल घेण्यासाठी. तेव्हा स्वानंदी ही फाईल घेण्यासाठी येत असते. इकडे समरला कसं तरी होत असतं. त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो. तो खिडक्या उघडण्याचा प्रयत्न करत असतो. आजीला आवाज देत असतो. नारायणला आवाज देत असतो. समरचा फोनही नसतो. समर फोनही शोधण्याचा प्रयत्न करतो. समर आटापिटा करत असतो आणि शेवटी समर बेशुद्ध होऊन गुदमरून खाली पडतो. इकडे अंशुमन, मल्लिका, अर्पिता गुपचूप बघत असतात की समरचा काही आवाज येतोय की नाही. तेव्हा अंशुमन बोलतो की आधी आवाज येत होता मॉम, पण आता येत नाही. तेव्हा मल्लिका बोलते की म्हणजे गेलाच असेल तो. तेवढ्यात अंशुमन इकडे गाणे लावून साफसफाई करत असतो. तेवढ्यात नारायण येतो समरसाठी चहा घेऊन जायला. तेव्हा अंशुमन त्याला जाऊ देत नाही आणि तो बोलतो की मी पुसतोय ना, एक काम कर, माझं पुसून झालं की तेव्हा तू समर सरांना चहा द्यायला जा म्हणून. तेव्हा नारायणही मागे फिरतो. मल्लिका आणि ते लपून सगळं गंमत बघत असतात. तेवढ्यात स्वानंदी घरात आल्यावर दरवाजाला कडी बघते आणि स्वानंदी थोडी शंकेत पडते. तेव्हा स्वानंदी पटकन आतमध्ये शिरते. आतमध्ये शिरून बघते तर काय, समर बेशुद्ध झालेला असतो. स्वानंदी पटकन येते आणि बघते तर काय, सगळीकडे दूर दूर पसरलेला असतो. तेव्हा स्वानंदी बोलते की खिडक्या कोणी बंद केल्या. तेव्हा स्वानंदी पटकन समरला उठवते, पाणी मारते, नारायणला आवाज देते, समरच्या तोंडावर पाणी मारते, खिडक्या उघडते. तेवढ्यात समर उठतो. तेव्हा स्वानंदी त्याला हवा घालत असते, पण हे तिघं गंमतच बघत असतात. तेवढ्यात आजी पळत येते. तेव्हा आजी खूप घाबरते. तेवढ्यात मल्लिका आणि अंशू, अर्पिता मुद्दामच नाटक करत पळत येतात. तेव्हा मल्लिका बोलते की समर बाळा, काय झालं तुला. तेव्हा स्वानंदी बोलते की असं दारवाज खिडक्या कोणी लावून घेतल्या होत्या. तेव्हा मल्लिका बोलते की ते पेस्ट कंट्रोलवाले आले होते ना. तेव्हा अंशू बोलतो की हो, तोच होता. तेव्हा मल्लिका बोलते की अंशू, लगेच पोलिसांना फोन कर, असं कोण करतो, असं दरवाजा कोण लावून जातं. तेव्हा स्वानंदी बोलते की ते नंतर करूया, आधी त्यांना बाहेर जाऊया, सफोकेशन झाले त्यांना. आणि पटकन अंशू स्वानंदी घेऊन त्याला बाहेर येते. इकडे समरला बाहेर घेऊन येतात हॉलमध्ये. तेव्हा स्वानंदी पटकन पाणी आणते. तेव्हा मल्लिका बोलते मी देते, राहू दे. तेव्हा स्वानंदी बोलते की ओके. तेव्हा मल्लिका पाणी देत असते. तेव्हा समरला विचारते की बरं वाटतं ना बाळा तुला. तेव्हा स्वानंदी ही विचारते की राजवाडे, खरंच तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज नाही आहे ना. तेव्हा समर बोलतो की नाही, मी ठीक आहे. तेव्हा मल्लिका बोलते की पण समर, तू इतकं गुदमरत होतं, पण अरे तुझं औषधं असतात ना, तू घेतोस ना, नाहीतर इन्हेलर तरी घ्यायचं. तेव्हा समर बोलतो की मी तेच तर शोधण्याचा प्रयत्न करत होतो, मला औषधं भेटत नव्हती आणि मी सगळ्यांना आवाजही दिले, पण कोणाला माझा आवाज ऐकू येत नव्हता. तेव्हा मल्लिका बोलते की काय आवाज ऐकू येत नव्हता, पण मग तुझी औषधं तू का नाही घेतलीस. तेव्हा मल्लिका विचारते. तेव्हा समर बोलतो की मला औषधं भेटलीच नाहीत ती. तेव्हा मल्लिका बोलते की असं कसं भेटली नसतील, असतील ते, जा अंशू दादाची औषधं घेऊन ये. तेव्हा अंशू औषधं घ्यायला जातो आणि औषधांचा डब्बा घेऊन येतो. तेव्हा अंशू बोलतो की मॉम, ही औषधं मला डस्टबिनमध्ये भेटली. तेव्हा मल्लिका बोलते की काय, डस्टबिनमध्ये, आणि तुझी औषधं असं कोणी डस्टबिनमध्ये टाकली. नारायण स्टाफला ती आवाज येते. तेव्हा मल्लिका विचारते की अंशू, तू साफसफाई करत होतास ना, तू डस्टबिनमध्ये टाकली का. तेव्हा अंशू बोलतो की मॉम, मी दादाच्या रूममध्ये फिरकलोसुद्धा नाही आहे. तेव्हा ती अर्पिताकडे बघते. तेव्हा अर्पिता बोलते की मॉम, मी दादाच्या रूममध्ये गेलीच नाही आहे तर. तेव्हा
मल्लिका बोलते की असं कसं होऊ शकते, मी आणि आई तर काही टाकणार नाही डस्टबिनमध्ये ही औषधं. तेव्हा समर बोलतो की जाऊ दे, ठीक आहे ना, भेटली ना आता औषधं. तेव्हा अंशू बोलतो की मी बघितली होती डस्टबिनमध्ये, पण मला वाटलं की एक्सपायर झाली आहे. तेव्हा समर बोलतो की असं कसं एक्सपायर झाली, मी आत्ताच रिफिल केली ती. तेव्हा मल्लिका बोलते की मी स्टाफला विचारते. तेव्हा ती स्टाफला आवाज द्यायला लागते. तेव्हा तेव्हा समर बोलतो की इट्स ओके, स्टाफला नको आवाज देऊस. तेव्हा मल्लिका स्वानंदीकडे बघते आणि बोलते की स्वानंदी, सॉरी टू से, पण तू. तेव्हा स्वानंदी बोलते की मी असं कशाला करेन. तेव्हा मल्लिका बोलते की तू नाही तर मग स्टाफनेच केलं असेल. तेव्हा स्वानंदी बोलते की हे बघा, स्टाफला दोष देऊ नका, ती कुठल्याही असं करणार नाही आहेत. तेव्हा अर्पिता बोलते की स्वानंदी, पण तूच तर म्हणत असते ना सगळ्यांना गोळ्या बंद करा, दादालाही सांगत असते की हेल्थी डाएट करा, असं तसं, मग मग तूच तर नाही ना टाकली. तेव्हा मल्लिका बोलते की हे बघ स्वानंदी, मला मान्य आहे की तू सगळ्यांना चांगल्या सवयी लावते, पण अगं हे वर्षानुवर्षापासून तो घेत आलेला आहे, अशी एकाने एक सवय नाही बंद होणार. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो पण मी. तेव्हा स्वानंदीला मल्लिका बोलूच देत नाही. तेव्हा मल्लिका तिच्यापुढे बडबड करत असते की असं नको करत जाऊ, अगं त्याला किती त्रास होतो आहे, बघितलंस ना तू. तेव्हा स्वानंदी बोलणार तेवढ्यात समरही बोलतो की स्वानंदी मॅडम, मला माहिती आहे की तुमच्यासारख्या चांगल्या सवयी नाही आहे, मला पण माझी ही लाईफ आहे अहो, आणि असं न विचारता असं नका करत जाऊ. तेव्हा स्वानंदीला बोलायला चान्सच भेटत नाही. तेव्हा मल्लिका, अर्पिता आणि अंशू त्यांचं हेतू साध्य होतो. तेव्हा समर बोलतो की बस याच्यावर चर्चा नको आहे, मला आता ऑफिसला जायचं आहे, मी आवरून घेतो, खूप कामं पेंडिंग आहे म्हणून. तेव्हा समर चालला जातो. तेव्हा मल्लिका, अंशू आणि अर्पिताही चालली जातात. तेव्हा मल्लिका मुद्दामच बोलते की किती त्रास होतो आहे त्या बिचाऱ्याला, असं कसं कोण डस्टबिनमध्ये टाकतं. तेव्हा ते तिघं गेल्यावर स्वानंदी आजीला बोलते की आजी, अहो खरंच मी नाही टाकली त्यांची औषधं डस्टबिनमध्ये, मी असं का करेन. तेव्हा आजी बोलते की मला माहिती आहे गं, पण त्यांच्याशी डोकं लावण्यापेक्षा गप्प बसलेलं बरं. आणि तुला माहिती आहे का, कधी कधी मला असं वाटतं ना, तुझ्या आणि समरच्या नात्यामध्ये आपल्या घरातलीच मंडळी तर वाद घालत नसतील ना. तेव्हा आजी बोलते की लक्ष ठेवायला पाहिजे, जास्त विचार करू नको, म्हणून आजी चालली जाते. स्वानंदी विचारात पडते. इकडे मल्लिका आणि अर्पिता बोलत असते. तेव्हा मल्लिका बोलते की वा, हा तरी तीर निशाणाला लागला म्हणून. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा, आपण दादाला काय करत होती खटपट करून यायची. तेव्हा मल्लिका बोलते की जीवाशी आला तर तो खटपट करणारच ना गं, पण मला हे कळत नाही की ही स्वानंदी कशी अचानकच टपकली. तेव्हा अर्पिता बोलते की मला वाटतं तिला वास येतो, वास, बरोबर ती त्यावेळेला टपकत असते. तेव्हा मल्लिका बोलते की बरं जाऊ दे, पण एक गोष्ट झाली की समरला स्वानंदीचं इंटरफेरन्स नको आहे. ते म्हणतात ना, 99 घाव वाया गेले तरी 100व्या घावाला लोखंड तुटतंच. तसंच आपले 100व्या घावाला स्वानंदी आणि समरचं नातं तुटेलच. इकडे समर ऑफिसची तयारी करत असतो. स्वानंदी त्याच्यासाठी ज्यूस घेऊन येते. तेव्हा ती बोलते की अहो काय चाललं, कुठे निघालात तुम्ही. तेव्हा समर बोलतो की ऑफिसला खूप काम आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की अच्छा, तुम्ही ऑफिसला चाललायत, बरं हे घ्या. तेव्हा समर बोलतो की हे काय, मला असली गोष्टींची सवय नाही. आणि स्वानंदी मॅडम, हे अशा गोळ्या टाकून देऊन याच्याने काही होणार नाही, मला माहिती आहे की माझी सवय येते, पण मला त्याच्याशिवाय होणार नाही आहे, आणि मला एवढंही माहिती की मी हेल्दी नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो, माझं म्हणणं उलटं आहे, मला असं वाटतं की तुम्ही हेल्दी आहात आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टींची गरज नाही आहे. पण तुम्हाला काय असं वाटतं का, मी कोणी अशिक्षित मूर्ख बाई वाटते का, की डॉक्टरांचा सल्ला न घेता, कुठल्याही गोष्टीचा सल्ला न घेता मी अशा गोळ्या बंद करायला. तेव्हा समर बोलतो की नाही, आपल्याला त्याच्यावर बोलायचंच नाही आहे. मी काय म्हणतो आहे, मला तुमचं म्हणणं पटतं आहे, पण आपण दोघं एकमेकांना गोष्टी शेअर करू आणि मग त्यात चेंज करत जाऊया, ओके. तेव्हा स्वानंदी बोलते की ओके. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.